या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधूचं संतांचं नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर मांडतायत. तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं संतांचं जीवन चंदनाप्रमाणे आहे. चंदनाची उपमा का दिली बाबा? त्याचं कारण आहे बघा. चंदनाच्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचा गुण आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तैसे तुम्ही जगी. जे गुण चंदनाच्या ठिकाणी आहेत तेच गुण साधूच्या संतांच्या सज्जनाच्या ठिकाणी आहेत हे तुकोबाराय म्हणतात. चंदन कोणतं असतं? बांधावर वड्याच्या कडीला असतं ना चंदन. ते चंदन तस्कर लोक येतात पवन महाराज आणि त्यांच्याकडे ते यंत्र असतं. त्या झाडाच्या खोडामध्ये त्याला भोक्स पाडतात, छिद्र पाडतात आणि त्याचं पर्सेंटेज चेक करतात ते चंदन किती टक्के आहे म्हणून. परंतु ओरिजिनल चंदन ते नसतं आपल्याकडं. महाराष्ट्रात तरी ते ओरिजिनल चंदन नाही. त्याच्यासारखा तत्सम सुगंध येतो म्हणून आपल्याला पर्यायानं नाविलाजानं त्याला चंदन म्हणावं लागतं. नाही तर ओरिजिनल जे चंदन आहे ना सज्जनो, त्याला असं बोक्स पाडून त्याला बघावं लागत नाही. ओरिजिनल जे चंदन आहे ते आपल्या भागात भेटत नाही. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये मलयागिरी नावाचा एक पर्वत आहे. त्या मलयागिरी नावाच्या पर्वतावर एवढं चंदन आहे, एवढं चंदन आहे. आपल्याकडच्या माता भगिनी जसं भाकरी भाजायला, भाजी बनवायला, पाणी तापवायला, चुलीमध्ये इंधन सरपण म्हणून ज्या लाकडाचा वापर आपण करतो, लिंबाच्या बाबळीच्या लाकडाचा आपण करतो वापर, तसं त्या मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या माय मावल्या ओरिजिनल चंदनाच्या लाकडाचा वापर चुलीत सरपण आणि इंधन म्हणून करतात. जे चंदन सोन्यापेक्षाही महाग किमतीनं विकतंय चंदन, त्या चंदनाच्या लाकडाचा वापर तिकडं कशासाठी होतो? पाणी तापायला. आजी पाणी तापवायला. मलया भिल्ल पुरंद्रैहि चंदनम काष्ट इंधनम कुरुते. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. कशाप्रमाणे? मलया भिल्ल पुरंद्रैहि चंदनम काष्ट इंधनम कुरुते. एवढं चंदन त्या मलयागिरी पर्वतावर आहे सज्जन हो. ते चंदन ओरिजिनल चंदन. आणि ते चंदन कसं आहे आणि त्या चंदनाप्रमाणे साधूचं संतांचं जीवन कसं आहे हे आपल्याला या संपूर्ण कीर्तनात बघायचंय. विठ्ठला विठ्ठला. या जगामध्ये जर आपण बघायला गेलो सज्जन आहोत, लक्ष देऊन ऐका. या जगात सोन्याला किंमत आहे. वरचीवर वाढतच चाललंय बाबा सोनं. 1,80,000 गेलं होतं. काही लोक म्हणतात 5 लाखापर्यंत जाणार आहे. पैसे असले तर घेऊन ठेवा. फुकटचा सल्ला देऊन ठेवतो ना, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा. बरे ओरिजिनल सोनं जे आहे सज्जन हो, सोन्याला या जगात किंमत आहे. लोण्याला या जगात किंमत आहे. पवन महाराज, सोन्याला जगात किंमत आहे, लोण्याला जगात किंमत आहे, हिऱ्याला या जगात किंमत आहे. एक हिरा अरबो खरबो रुपयाला विकला जातोय इंटरनॅशनल मार्केटमध्ये. झाडाचा विचार केला तर या जगात चंदनाला किंमत आहे आणि माणसाचा विचार केला तर या जगात सज्जनाला किंमत आहे. बघा मग तुम्ही म्हणाल या सगळ्यांनी आपली आपली किंमत स्वतःच वाढून घेतली का? नाही. हिऱ्याचं महत्व जगाला सांगत नाही. लोण्याची किंमत जगाला सांगत नाही. चंदनाचं महत्व जगाला सांगत नाही. सज्जनाचं महत्व जगाला सांगत नाही. आज साधू संत महात्मा सज्जन पुरुष, अरे एखाद्या गावातला दारुड्या, कट्टर दारुड्या माणूस, त्याच्या नजरेत कुणालाच इज्जत नसते. दारू पिणाऱ्या माणसाच्या नजरेत कोणालाच इज्जत नसते. तो कोणालाच भाव देत नाही. तो म्हणतो माझ्यापेक्षा जगात मोठं कुणीच नाही. पण तो अट्टल दारुड्या जरी असला, बेभान झालेला जरी असला आणि गावातला एखादा सज्जन माणूस जर समोरून आला तर तो दारुड्या सुद्धा एका रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहतो. का? कारण त्याच्या नजरेत सुद्धा त्या सज्जनाला किंमत आहे. मग त्या सज्जनाचं, त्या साधूचं, त्या संतांचं, आज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बघा महाराष्ट्र कोणाची भूमी आहे? संतांची भूमी आहे. तुम्ही जर
उत्तर भारतात गेलात, कधी गेला असाल तुम्ही तिकडे हरिद्वार ऋषिकेशला कधी आला असाल तुम्ही, तर त्या उत्तर भारतामध्ये उत्तर भारताची बॉर्डर क्रॉस करून उत्तराखंडमध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करतो, कारने आपण जातो ज्या वेळेला बसनं जातो ना, त्यावेळेला रोडवरती हिरव्या बोर्डावर नाव लिहिलेलं आहे. उत्तर प्रदेश या राज्याची बॉर्डर संपल्यानंतर उत्तराखंड राज्याची बॉर्डर सुरू झाली की तिथे त्या हिरव्या बोर्डावर नाव लिहिलेलं असतं, दादा काय, देवभूमी उत्तराखंड में आपका सहर्ष स्वागत है. हिंदी भाषा आहे ना तिकडे, म्हणून असं वाक्य लिहिलेलं असतं. ती लोक त्या भूमीला कोणती भूमी म्हणतात, बोला ना, देवभूमी. ती भूमी देवाची भूमी आहे. थोडंसं पुढे गेलो आपण की ऋषिकेश नावाचं शहर, ऋषिकेश नावाचं तीर्थक्षेत्र लागतंय. मग त्या ऋषिकेशमध्ये एंट्री करत असताना पुन्हा एक बोर्ड लागलेला आहे. त्या बोर्डावर नाव थोडंसं चेंज झालेलं आहे. तिथे वाक्य असं आहे, योग भूमि ऋषिकेश में आपका सहर्ष स्वागत है. उत्तराखंड मध्ये देवभूमी, ऋषिकेश योग भूमी, माझा महाराष्ट्र संत भूमी. महाराष्ट्राच्या सुद्धा प्रत्येक बॉर्डरवर दुसऱ्या राज्यातले लोक महाराष्ट्रात येत असताना प्रत्येक बॉर्डरवर वाक्य लिहिलेलं असलं पाहिजे, संत भूमी महाराष्ट्रात आपलं सहर्ष स्वागत आहे. का? कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला ओळख संतांनी दिली आहे. ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही मायभूमी ही अमुची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाना, ही अमुची आहे माती, आसमानी झळकी भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम गावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे परती पाने मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देव देशन संधर्मासाठी जीव खर्चणाऱ्या. ही भूमी सप्तसुरांची काव्याची अष्टविनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचं नाव आलं की सज्जना हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्या मातीने सज्जना हो अनेक संतांना जन्म दिला, ती माती संतांची आहे. किंवा ज्या मातीत जन्म घेतात संत, ती माती महाराष्ट्राची आहे. तेथे हरीचे दास पवित्र ते कुल देश, हरी ते दास तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरी ते दास जन्म घेतो. तेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश पवित्र असला पाहिजे, तरच त्या देशामध्ये, पवित्र देशात
संत जन्म घेतात सज्जन हो. अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, इंग्लंड, जापान, श्रीलंका, वेस्ट इंडिज या देशात घेतला का संतांनी जन्म? नाही. संत फक्त महाराष्ट्रातच आहेत. सगळ्या भारतात जेवढे संत आहेत, सगळ्या भारतात तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे तेवढे सुद्धा नसतील. सगळ्या भारतात एवढे संत नसतील जेवढे संत नुसत्या महाराष्ट्रात आहेत. आणि त्या संतांचं जीवन सज्जन हो जर आपण बघायला गेलो, साधू पाहिला की माणसाचं मस्तक झुकल्याशिवाय राहत नाही. माणूस आस्तिक पाहिजे, माणूस सात्विक पाहिजे, त्याचं कुळ पवित्र पाहिजे, तरच त्याला साधू दिसल्यावर त्याचं मस्तक झुकन. नाहीतर करंट्या कपाळाचा माणूस जर असला तर साधूचा सुद्धा द्वेष पाहिल्याशिवाय राहणार नाही, साधूचे सुद्धा माप मोजल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ना, एरवी दिठी वेदिली कवळे, चांदणे आते मनी पिवळे. बाबा, चांदण्या पांढऱ्या असतात का पिवळ्या? हा, चांदण्या कावीळ झालेल्या माणसाला विचारा कसल्या असतात. तो काय सांगतो? अंधारात बाहेर आला की म्हणतो, अरे चांदण्यान चंद्रन सगळे पिवळे झालेत आज. चांदण्यान चंद्र पिवळे नाही झाले दादा, तुझी नजर पिवळी झाली. हा, तिला स्वच्छ कर, पवित्र कर, मग तुला साधू दिसेल, महात्मा दिसेल, द्वेष नाही दिसणार. आज साधू पाहिल्याबरोबर सज्जन हो माणसाचं मस्तक नतमस्तक होत असते. आणि त्यालाच परमार्थिक म्हणावं ना. ज्याचं मस्तक साधूच्या समोर झुकत नाही तो सज्जन हो त्याला आस्तिक म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणून आजही जर आपण बघायला गेलो तर साधूचं जीवन, एखाद्या महात्म्याचं, संतांचं जीवन पाहिलं की वंदनीय, पूजनीय जीवन आहे. विचारा त्या साधूला, त्या संतांना, महाराज ज्याप्रमाणे या हिऱ्याची किंमत आहे जगात, लोण्याची किंमत आहे, सोन्याची किंमत आहे, चंदनाची किंमत आहे, तशी तुम्हा संताची, साधूची बी किंमत या जगात आहे. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून आपली आपली स्वतःची किंमत वाढवण्याचं काम तुम्हीच केलंय का? संत म्हणले नाही. आम्हा सज्जनाचं, संतांचं महत्व आम्ही नाही वाढवलं. कुणी वाढवलं? संत म्हणतात आमचं सज्जनाचं महत्व या जगामध्ये वाढवण्याचं काम, आम्हाला पूजनीय करण्याचं काम या जगात जर कुणी केलं असेल तर ते दुष्टांनी, दुर्जनांनी केलं. या जगात सज्जनाची किंमत वाढवण्याचं कामच कुणी केलंय? पवन महाराज, दुर्जनांनी. माझं म्हणणं नाही, स्वतः तुकोबाराय वर्णन करतायत. असो खल ऐसे फार आमातयांचे उपकार, करीती पातकाची धुनी, मोल न घेता सावनी. ते दुर्जन माणसं काय करतात? सज्जनाची निंदा करतात. बघा, माग सारखं कुच 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 करीत राहतात. तोंडावर बोलण्याची ऐपत नसते, मग माग आपलं कानाच्या माग बिताडाच्या आडीला आपलं त्या सज्जन माणसाची निंदा करतात. दुर्जनानं सज्जनाची निंदा केल्यामुळं होतं काय? सज्जनाचं पाप निघून जातं आणि निंदा करणाऱ्या दुर्जनाच्या मस्तकावर जाते. दुसऱ्याचं पाप फुकटमध्ये, फ्री ऑफ चार्ज मध्ये आपल्या मस्तकावर घेण्याचं काम करतो तो कोण? निंदक. मग असा निंदक, जुन्या काळातले लोक म्हणायचे, अशा निंदकाचं घर कुठं असलं पाहिजे? निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. कुठं असलं पाहिजे? महाराष्ट्रात नाही कामाचं, तो शेजारीच पाहिजे. निंदा करणारा माणूस, सज्जन हो, निंदा करणं, दुसऱ्याची निंदा करणं महापाप आहे. आणि दुसऱ्यानं केलेली निंदा आपल्या कानानं ऐकणं ते बी महापाप आहे. याचा अर्थ असा आहे, आपल्या तोंडानं कोणाची निंदा करू बी नये आणि आपल्या कानानं कोणाची निंदा ऐकू बी नाही. पण खानदानी धंदा असतो काही लोकांचा. कोणता? माग कुजबुज करण्याचा. खानदानी तोंडावर बोलण्याची सोय नसते, पण माग मात्र कुजबुज केल्याशिवाय राहत नाही. समोरासमोर बोलू शकत नाही, तेवढी अवकात नाही, आणि मग माग निंदा करत राहणार, माग निंदा करणार. आणि असला पाहिजे बघा निंदक.
शेजारी का असावा? तुम्ही शेतकरी आहेत, तुमच्याकडे कापूस लावतात का? कापूस लावतात ना? आपण पावसाळ्यामध्ये कापूस लावतो का? हे उन्हाळ्यात कधी लावतो? पावसाळ्यात, मेलाच. वा, नाही खरं आहे ते बाबांचं. अक्षय तृतीया झाली की काही काही हुशार शेतकरी आहेत ना, जुन्या काळातले, अक्षय तृतीया झाली की कापसाची लागवड करायची. तो कापूस पहा मग जूनला कसा येतो, भारी है ना. म्हणून बाबा म्हणले मे. कोणत्या महिन्यात कापूस लावतो? एखादं म्हणलं असतं पावसाळ्यात. हां, झडीच्या टायमाला पाऊस लावून बघा, येईन का ते वर. शेतकरी मंडळी, कापसाची झाडं शेतात नेऊन लावतो आपण. कापसाचे झाडं लावल्यानंतर 1-2 महिने तुम्ही शेतात जाऊच नका. 2 महिन्यानंतर शेतात जाऊन बघा, तुम्ही लावलेले जे झाडं आहेत ते झाडं वाढतात. त्याची वाढ झालेली असते. काही झाडं गुडघ्याला, काही कमरेला लागतात. आपण लावलेले ते झाडं, त्याची वाढ होते. पण न लावलेलं बिना कामाचं त्या झाडाच्या बुडाच्या अवतीभोवती बेकार गवत बी उगवलेलं असतं. तुम्ही शेतकरी, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही सांगा मला, सगळ्यात जास्त वाढ कोणत्या ह्याची असते? आपण लावलेल्या पिकाची वाढ जास्त असते का बिना कामाच्या गवताची? बेकार गवताची वाढ जास्त आहे. गरज आहे का त्याची? ज्याचा कंटाळा त्याचाच वनवाळा जास्त असतो. त्याची गरज नाही त्या बिनाकामाच्या बेकार गवताची. आपण लावलेल्या झाडाला मारक ठरतंय, ते मारक ठरतंय. त्याला ते वाढू देत नाही, त्याला ते फळं लागू देत नाही, त्याला खत पाणी घातलं की स्वतःच ओढून घेते. म्हणून हुशार शेतकरी काय करतो? त्याने बरोबर असं अंतर ठेवून फट्टी तयार करूनच लावलेले असते. त्याच्यात वखर घालतो, पाळी मारतो, आडवी उभी तिरपी तारपी, हां, सगळ्या प्रकारच्या पाळ्या हाणतो शेतकरी. पण काही गवत असं असते, ते गवत कोणत्याच पाळीनं आणि कोणत्याच वखरानं पवन महाराज निघत नाही. कारण ते गवत कुठं असते रामजी? झाडाच्या बुडाला चिटकलेलं असते. ते बुडाचं गवत ते काढायचं माणसाचं काम नाही. कोणाचं काम आहे मग ते? हे आमच्या माय माऊल्यांचं काम आहे. जहां काम आये सुई क्या करे तलवार. जिथे एक छोटस हत्यार, काय म्हणतात त्याला, खुरप, जिथं खुरप काम करतंय तिथं वखराचं काम काय? या आमच्या माय मावल्या त्या बुडातलं जे गवत आहे त्या खुरप्यानं काढतात. काही भागात त्याला खुरपणं असा शब्द आहे. आणि आमच्या संभाजीनगर परिसरात आलात तर त्याला शब्द आहे निंदणं. काय शब्द आहे? निंदणं. हं, तसं निंदावं लागतंय बघा. जर आपण लावलेलं झाड, पवन महाराज, त्याला फळ आले पाहिजे, फुलं आले पाहिजे, ते चांगलं फळा फुलांनी बहरून आलं पाहिजे, असं जर वाटत असेल तर त्याला निंदावं लागतंय. आपलं सुद्धा जीवनरूपी झाड जर चांगलं फळांनी फुलांनी बहरावं वाटत असेल ना, तर आपल्याला बी कुणीतरी निंदणारं पाहिजे हो. सगळ्याच लोकांनी दर्शन घेणारे, सगळेच चांगलं म्हणणारे नाही, एखादा तरी, बोला ना, निंदक असला पाहिजे. एखादा तरी निंदक असल्याशिवाय माणसाचं जीवन घडू शकत नाही. हे माझं म्हणणं नाही, मी माझं म्हणणं सांगायला आलोच नाही पवन महाराज. हे म्हणणं कोणाचं आहे? निवडावे तन शेती करावी जतन. निवडावेतन शेती करावी जतन. हो, निवडावेतन शेती करावी जतन. ज्याप्रमाणे शेताला निंदल्याशिवाय पीक मजबूत होत नाही, तसं संत म्हणतात निंदक असल्याशिवाय माणसाचं जीवन घडत नाही.
आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला निंदक भेटले म्हणून आमचं जीवन पूजनीय झालं. तुकोबाराय म्हणतात, असा निंदक जर कुणी तुमची निंदा करणारा, तुमच्या मागं काहीतरी बोलणारा, वाईट बोलणारा, अशाला त्याशा निंदकाचा तिरस्कार करू नका. शास्त्र सांगतं, काय दुर्जनम प्रथमम वंदे आणि सज्जनम तदनंतरम. पहिलं वंदन कोणाला करावं? सज्जनाला नाही, पहिलं दुर्जनाला. असा दुर्जन जर तुम्हाला कधी भेटला असतं, संत म्हणतात त्या दुर्जनाचा कधी तिरस्कार करू नका. उलट त्या दुर्जनाला घरी घेऊन जा, प्रेमानं जेवू घाला रामजी, आनंदानं त्याला वाट लावा, आदर करा, सन्मान करा. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा, आदर करा साचा, प्रीती आदर करा साचा. म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा, प्रीती आदर करा साचा, प्रीती आदर करा साचा. तुका म्हणे त्याचा, कोणाचा? कोणाचा? निंदकाचा. असं लक्ष देऊ नये का? प्रीती आदर करा साचा, प्रेमाची आदराची वागणूक त्याला द्या. कुणाला? त्या दुर्जनाला, त्या निंदकाला. कारण संत म्हणतात, आमच्या जीवनात आज आम्हाला जे आमचं जीवन वंदनीय पूजनीय केलंय त्या दुर्जनामुळे आहे. म्हणून संत कधी दुर्जनाचा तिरस्कार करत नाहीत आणि माझा भगवंत सुद्धा दुर्जनाचा तिरस्कार करीत नाही. संतांनी त्या निंदकाला त्याची कधी अवहेलना केली नाही आणि भगवंताने सुद्धा उलट देवानं म्हणावं त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत, संतांनी म्हणावं दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. तुम्ही म्हणाल देवावर भगवंतावर कसं काय दुर्जनाचे उपकार? ऐका, एक गोड प्रसंग सांगतो, लक्ष देऊन ऐका. चित्रकूट पर्वतावर राम आणि लखन भैया दोघं पांढऱ्या शुभ्र दगडाच्या शिळेवर बसलेले आहेत. सिद्दीकी साहब थोड़ा सा आवाज बढ़ाओ इसका. राम आणि लखन भैया दोघं दगडावर पांढऱ्या शुभ्र दगडाच्या शिळेवर बसलेले आहेत. तेवढ्यात सकाळची वेळ आहे, नुकता सूर्योदय झालेला आहे. सूर्याची लालिमा चित्रकूट पर्वतावर पडलेली आहे आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये सज्जन हो, एक भिल्ल, एक वनवासी धावत आला आणि त्या भिल्लानं आल्याबरोबर रामजीला एक निरोप सांगितला. म्हणे, प्रभू, एक आई अस कहा बहोरी, सेन संग चतुरंगी निथोरी. एक भिल्ल धावत आला आणि त्या भिल्लानं रामजीला निरोप दिला. रामजी, तो भिल्ल म्हणतोय, प्रभु, आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं. अयोध्यावासी लोक प्रभू तुम्हाला भेटायला आलेत. रामानं ऐकलं सज्जन होऊन एवढा आनंद झाला. 13 वर्ष वनवासातले रामजी त्या चित्रकूट पर्वतावर होते. किती? 13 वर्ष. ज्या ज्या वेळेला त्या वनवासाच्या काळामध्ये चित्रकूटावर माझ्या रामरायाला सज्जन होत्या अयोध्यावासी लोकांची आठवण झाली ना, आठवण जरी नुसती झाली तर टपा टपा डोळ्यातून पाणी यायचं. जब जब राम अवध सुधी करही, बारी बिलोचन लोचन भरही. अयोध्यावासी लोकांची आठवण झाल्याबरोबर माझ्या राघवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या सज्जन हो. आणि त्या भिल्लानं निरोप दिला की हे प्रभू, आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं. माझ्या रामाला एवढा आनंद झाला सज्जन हो. तो भिल्ल जातो ना जातो तर पुन्हा आणखीन एक जण आला. तो म्हणू लागला, प्रभू, आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं, आपकी तीनों माताएं, आपकी तीनों माता और भरत जी, आपके प्राण प्रिय भरत महाराज आपको मिलने के लिए आ रहे हैं.
रामजीनं ऐकलं सजनो, माझ्या तीनही माता मला भेटायला येत आहेत, माझा लाडका भरत मला भेटायला येतोय. ऐकल्याबरोबर त्या दगडावरून रामानं उडी मारली. पवन महाराजन धावत सुटले. ज्या दिशेनं लोक येतात त्या दिशेने भगवान रामजी धावू लागले. सगळ्या लोकांनी पाहिलं रामजी आपल्याकडे धावत येत आहेत. आता लोक मनात अंदाज लावू लागले, मनात अनुमान लावू लागले की आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्म देणाऱ्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील. पण जसं भगवान रामजी धावत आले ना, मायबाप आल्याबरोबर माझ्या रामजीने जन्म देणाऱ्या कौशल्या मातेकडे नाही वळाले. बघा, रामजी धावत आल्याबरोबर ज्या कैकईने 14 वर्ष वनवास दिला त्या कैकईच्या चरणाकडे वळाले आणि कैकईच्या पायाकडे जाऊन रामजी आपलं डोकं तिच्या पायावर टेकवू लागले. तिचं दर्शन घेण्यासाठी खाली झुकले. तेवढ्यात आवाज आला, नहीं भैया, भैया इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा भैया, ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है भैया, इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ भैया. रामानं पाठीमागे वळून पाहिलं. आवाज होता भरताचा आवाज. रामजी म्हणू लागले, अरे नहीं भरत, तू कहता है ये पापिनी है, ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है. अरे नहीं भैया, ये भरत, ये तो मेरी माँ है, माँ. अरे ये केवल इस भरत, ये इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है. माँ आणि जननी हे 2 शब्द आहेत. बघा, आपण कोणत्याही परस्त्रीला माँ असा शब्द वापरू शकतो, पण जननी कुणालाही म्हणण्याचा अधिकार नाही. जिने जन्म दिलाय बाबा तिलाच जननी म्हणण्याचा अधिकार आहे. रामजी भरताला म्हणतात, अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है, और इस राम की ये केवल जननी नहीं, संबंध रामायण को जन्म देने वाली ये पूरे रामायण की जननी है. संपूर्ण रामायणाला जन्म देणारी साख्या रामायणाची जननी ही कैकेयी आहे. अरे भरत, जरी कैकेयी नसती तर आज ना राम असता ना रामायण असते. आज प्रेमाने लोक ती रामकथा ऐकतात. मराठवाड्याच्या गावागावात रामकथा आहे. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम नहीं जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, हो एक है चंदन एक है पानी, राम सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम. भरत, जर ही कैकेयी नसती ना भरता, तर आज राम नसता आणि रामायण नसते. ऐक भरता, तू म्हणतोस ही कलंकिने, ही पापिने, ही सर्पिने. अरे नाही भरत, जरी कैकेयी नसती तर आज रामही नसता आणि रामायण बी नसतं. अरे भरता, जर कैकेयी नसती तर मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या. माझ्या बापाचं, राजा दशरथाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे कळालं मला या कैकेयीमुळे. अरे भरत, सीता माता किती पवित्र आहे या जगाला कळालं या कैकेयीमुळे. हनुमंतरायाच्या बाहुबलात किती ताकद आहे जगाला कळालं कैकेयीमुळे. शत्रूशी कसं वागावं हे मला कळालं या कैकेयीमुळे. जर कैकेयी नसती तर मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसुतो, सख्यम चापि त्वदगमन नृपते चापि सौमित्रो भक्ते, सीता सत्वम निजभुज बलम वैरिना वैरी भाव, एको सर्वम तव चरणयोः
मातुरेव प्रसाद. जर ही काही नसती ना भरता, तर आज या जगाला रामायण कळालं नसतं, रामायणाचं अस्तित्व शिल्लक नसतं. सगळ्या जगानं त्या कैकईला दुर्जन म्हणून घोषित केलं ना मायबाप. पण माझे रामजी म्हणतात, जरी जगाच्या नजरेत कैकई दुर्जन असेल, पण त्या दुर्जन असलेल्या कैकईचे माझ्यावर काय आहेत? उपकार आहेत, उपकार. भगवंतानं म्हणावं, दुर्जनाचे माझ्यावर उपकार आहेत. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल सज्जनाओ, की कैकईनं नेमके काय उपकार केलेत? प्रसंग फार गोड आहे, पण कीर्तनामध्ये त्याला विस्तारानं सांगायला वेळ लागतो पोन महाराज. पण तरी बी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो. आज रघुकुळाला जे लोक वंदन करतात, रघुकुळाची कथा रोज आज प्रत्येक गावागावात लोक ऐकतात बाबा. का? तो सुद्धा एक राजा होता, त्याच्या कुळामध्ये सुद्धा मुलं जन्माला आले, त्याचे पुन्हा आणखी नातू जन्माला आले, जसं तुमचे आमचे. मग तुमच्या आमच्या कुळाच्या गाथान, तुमच्या आमच्या कुळाच्या कथा कुणी का म्हणत नाही? रघुकुळाचीच कथा आज हजारो वर्ष झाले तरी लोक का ती गातात? त्याचं फक्त एकच कारण आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई बरुवचन न जाई. प्राण गेला तरी चालेल, पण दिलेलं वचन मागं घ्यायचं नाही. स्वप्नात दिलेलं राज्य हरिश्चंद्रानं खरं करून दाखवलं. दिलेला शब्द पाळण्यासाठी शिबी राजानं मांडीचं मांस कापून तराजूत टाकलं. दिलेला शब्द पाळण्यासाठी दधीची ऋषीने आपल्या छातीचा सापळा काढला आणि इंद्राला वज्र म्हणून देऊन टाकलं. ही रघुकुळाची परंपरा आहे. आणि त्याच कुळामध्ये जन्माला आले होते राजा दशरथ. प्राण जाई पर वचन न जाई. प्राण गेला तरी चालेल, पण वचन नाही जाऊ द्यायचं. ही त्या कुळाची परंपरा होती. आणि त्या शब्दामुळं, या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा, प्राण जाई पर वचन न जाई. पण ते वचन सजनाव राजा दशरथाच्या मुखातून मोडल्या जाणार होतं. कधी ऐकली नसेल कथा ही तुम्ही, आणि ऐकायला बी भेटणार नाही तुम्हाला, फक्त आजच भेटन, लक्षात द्या. म्हणून ऐका, लक्ष देऊन ऐका. कैकईचे उपकार रामानं का मानलेत? कैकईनं राजा दशरथाला सज्जना हो जे वचन मोडल्या जाणार होतं ते वचन मोडू दिलं नाही. दशरथ महाराज कैकईचा हात मागण्यासाठी कैकईच्या बापाकडे गेले. कैकईच्या बापाने विनंती केली, म्हणला, महाराज, अयोध्येचे राजे आहात तुम्ही. तुमच्या वयात आणि माझ्या पोरीच्या वयात आज महद अंतर आहे, पण तुम्ही आलात. माझ्या मुलीचा हात मागायला मी नाही म्हणू शकत नाही तुम्हाला, पण एका अटीवर माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो. कोणत्या? माझ्या मुलीच्या पोटी जन्माला येणारा जो पहिला पुत्र असेल, त्या मुलाला जर तुम्ही अयोध्येचा भावी सम्राट, कमी करा बोलताना, भावी सम्राट आणि राजा म्हणून जर घोषित करायला तुम्ही तयार असाल, तर माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो. राजा दशरथानं आपल्या सासऱ्याच्या हातावर हात मारून वचन दिलं. काय? तुमच्याच मुलीच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाला मी अयोध्येचा पहिला सम्राट म्हणून घोषित करतो. वचन दिलं सजनाओ. त्यानंतर कैकई सोबत दशरथाचं लग्न झालं, घरी आले. बराच काळ निघून गेला, मूलबाळ कुणालाच नाही झालं. कौशल्येला नाही, सुमित्रेला नाही, कैकईला बी नाही. आणि मग आपल्याला पुढची कथा सगळ्याला माहिती आहे. यज्ञ केला आणि यज्ञातून, यज्ञाच्या प्रसादानं 3-4 मुलं जन्माला आले. मुलं जन्माला आले, त्याच्यात राम मोठा मुलगा होता. आणि मोठ्याला राजगादी द्यावी लागते, आणि राम हा सगळ्या कुळाचा लाडका. मोठ्याला राजगादी द्यावी लागते. या परंपरेमुळे एक दिवस राजा दशरथानं भरलेल्या सभेत घोषणा केली की उद्या मी रामाला राजा करणार. भावनेच्या भरात तोंडातून शब्द निघाला. शब्द ध्यानात ठेवा, प्राण जाई पर वचन न जाई. दशरथ महाराजांनी भरलेल्या सभेमध्ये हजारो लोकांच्या समोर शब्द दिला की उद्या या अयोध्येचा राजा कोण होणार? राम होणार.
वाऱ्यासारखी बातमी पसरली, ती बातमी कैकईच्या कानावर आली ना सज्जन हो, त्यावेळेला त्या कैकईच्या लक्षात आलं की आता मात्र फार वाईट होणार आहे. कारण राजा दशरथाने हजारो लोकांना शब्द दिलाय की उद्या मी रामाला राजा करणार आहे. ठीक आहे, राम राजा झाला हरकत नाही, पण राजा दशरथाचं वचन मोडल्या जाणार या गोष्टीचं सगळ्यात मोठं टेन्शन त्या कैकईला वाटलं. कारण जुन्या काळातल्या महाराण्या राण्या ज्या होत्या ना सज्जन हो, आपल्या कुळाचा परंपरेचा विचार करून त्यांना त्याची जी परंपरा आहे त्या आदर्श परंपरा चालू ठेवण्याचं काम त्या करीत होत्या. जर कैकई स्वार्थी असती तर सज्जन हो, स्वतःचा हात तिने ज्या वेळेला राजा दशरथाचं चाक रथाचं बाजूला निघत होतं त्यावेळेला स्वतःचा हात तिने आडवा घातला नसता. पण त्या कैकईनं विचार केला की आज माझ्या महाराजांनी राजा दशरथाने हजारो लोकांना सांगितलंय मी उद्या रामाला राजा करणार आहे, पण याच्या अगोदरच माझ्या बापाला बी वचन दिलेलं आहे की माझ्या पोटी जन्माला येणारा पहिला मुलगा त्याला राजा करणार म्हणून. मग आता मला सांगा हाडोळीकर, कैकईच्या पोटी जन्माला आलेला पहिला मुलगा कोण? कोण म्हणलं? राम. धन्य. पहिला मुलगा कैकईचा कोण? भरत. नावाची कोणाच्या घोषणा व्हायला पाहिजे होती? भरताच्या. शास्त्र्याला दिलेल्या वचनाप्रमाणे भरताच्या नावाची घोषणा व्हायला पाहिजे होती, पण झाली कोणाची? रामाच्या नावाची. आता कैकईच्या लक्षात आलं वचन मोडल्या जाणार आहे, आणि वचन जर मोडलं तर रघुकुळाची परंपरा धुळीला मिसळल्या जाणार आहे. नाविलाज झाला त्या माऊलीचा सज्जन हो. स्वप्नात जो महल तिनं पाहिला होता, राजा दशरथ हाकून बांधून घेतला होता, तो महल रामाचं लग्न झाल्याबरोबर राम आणि सीता दर्शनाला आले त्यावेळेला तो महल त्या माय माऊलीनं कैकईने राम आणि सीतेला गिफ्ट म्हणून देऊन टाकला. इतकं प्रेम ज्या कैकईचं होतं त्या कैकईचा नाविलाज झाला, आणि तिनं विचार केला जर राम अयोध्येत राहिला तर राजा रामाला राजा केल्याशिवाय राहणार नाही, आणि राम जर राजा झाला तर दशरथाचं वचन मोडणार आहे. कारण सासऱ्याला दिलेल्या वचनाप्रमाणे राजगादीवर कोण बसायला पाहिजे? भरत बसायला पाहिजे. म्हणून कैकईने रामाला वनवास मागायच्या आधी, तुम्हाला माहिती सगळ्याला कथा भाग, पहिलं वचन कोणतं मागितलं महाराज? पहिल्या वचनाने मागणी केली भरताला राजगादी. भरताला राजगादी मागितली, कारण कमीत कमी भरताला राजगादी द्या असं म्हणल्यावर तरी माझ्या बापाला दिलेलं वचन राजा दशरथाच्या ध्यानात येईल, पण ते आलं नाही ध्यानात. शेवटी नाविलाजानं दुसरं वरदान, नाही तर तिला मागायचं नव्हतं दुसरं वरदान. पवन महाराज, दशरथ महाराज जर पहिल्याच वरदानामध्ये जर राजी झाले असते तर दुसरं वरदान तिला मागायचंच नव्हतं. कारण रामाला राजा करायचा हे राजा दशरथाच्या डोक्यात असल्यामुळं तिने तरी बी थोडासा इशारा केला होता की भरताला राजगादी द्या. शेवटी नाविलाज झाला आणि तिनं दुसरं वरदान मागितलं. कोणतं? तापस वेश विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. 14 वर्ष रामाला वनवास हे दुसरं वरदान तिनं मागून घेतलं. तिला माहिती होतं राम जर अयोध्येत राहिला नाही की राजा रामाला राजा करणार नाही, आणि राम जर राजा नाही झाला की दशरथ महाराजाचं वचन अबाधित राहणार आहे. पण तिला आधी हे बी माहिती होतं माय मावल्यानं, ऐका, दशरथाचं वचन तर मोडणार नाही, पण राम वनाला गेल्याशिवाय राहणार नाही हे तिला माहिती होतं. आणि कैकईला हे बी माहिती होतं जर राम वनाला गेला तर रामाच्या वियोगानं दशरथ महाराज 1 मिनिटं बी जगू शकत नाहीत, हे बी तिला माहिती होतं. म्हणजे राम जर वनाला गेला तर राजा दशरथाचा मृत्यू होणार बाबा, आणि दशरथाचा मृत्यू झाला की कैकईला हे बी माहिती होतं नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याच हातानं आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं लागणार आहे, हे बी तिला माहिती होतं. राम जर मी वनाला पाठवला तर सगळ्या जगाच्या नजरेमध्ये मी कलंकिनी होणार आहे, अख्ख्या जगात कुणी माझं नाव घेणार बी नाही आणि माझं नाव कुणी ठेवणार बी नाही, सगळं जग मला दुर्जन म्हणून संबोधणार आहे, हे बी तिला माहिती होतं. पण हे सगळं तिनं स्वीकारलं, सगळ्या जगाचं पाप आपल्या मस्तकावर घेतलं, फक्त एका गोष्टीसाठी, रघुकुळाची परंपरा राम आणि रामायण अबाधित ठेवण्यासाठी. सज्जन,
हे सगळं त्या कैकईनं केलं. आजही बघा इथं एवढ्या आमच्या मायमाऊल्यात एक बी मला दाखवून द्या तुम्ही एका बी मायमाऊलीचं नाव कैकई नसन इथं. असली तर बाबा सत्कार करू आपण. हा आहे का? गावात सोडा पंचक्रोशी सापडायची नाही तुम्हाला. हा नाव त्या कैकईचं कुणी घेत बी नाही पवन महाराज आणि तिचं नाव कुणी ठेवत सुद्धा नाही. सगळ्या जगाचा कलंक ज्या मायमाऊलीने आपल्या डोक्यावर घेतला फक्त रामायण हे अबाधित ठेवण्यासाठी. जर तिनं त्या काळामध्ये हे सगळं केलं नसतं तर आज राम नसता आणि रामायण बी नसतं. म्हणून रामजी म्हणतात त्या कैकईचे दुर्जन रूपी कैकईचे माझ्यावर उपकार आहेत. विठाला विठाला विठाला. भगवंतानं म्हणावं त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत आणि संतांनी म्हणावं पवन महाराज दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. तसंही जर आज बघायला गेलो सजन होत आज संतांच्या नामांचा जयघोष चालतोय. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. संतांच्या नावाचा जयघोष आजही केला जातो. पण त्या संतांचा जय जयकार कुणामुळं होतो बाबा? दुर्जनामुळे होतो. ऐका, जर त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वया जर सज्जन हो त्या रामेश्वर भट्टासारख्या दुष्ट दुर्जनाने इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवले नसते ना पवन महाराज, तर आज जगद्गुरु तुकाराम महाराज नसते कळाले या जगाला. अरे नसतं कळालं या जगाला की माझे जगद्गुरु तुकाराम महाराज दगडासहित वह्या अभंगाच्या पाण्यावर तारू शकतात ना. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, वा वा वा. हे जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ. वा, बाबासाठी टाळी वाजवा एकदा जोरदार सगळ्यांनी. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या. नुसत्या वह्या नाही, कशा तारल्या? तारी येल्या जैशाला ह्या, तारी येल्या जैशाला ह्या. धन्य तुकोबा समर्थ, धन्य धन्य आहेत ते तुकाराम महाराज. जर सज्जना हो त्या दुष्ट दुर्जनांनी जर माझ्या तुकोबाऱ्यांना त्रास नसता दिला ना तर तुकोबाराय कोण कळालं नसतं जगाला. काय अधिकार तुकोबारायांचा? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया. एक टाळी वाजवा. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया. जगण्याचा पाया.
ज्ञानोबारायांचा अधिकार जगाला कळाला नसता सज्जन हो. जर त्या काळामध्ये दुर्जन लोक नसते तर माझ्या ज्ञानोबारायांचा अधिकार जगाला कळाला नसता त्रास दिला माझ्या ज्ञानोबारायाला सज्जन हो त्या काळातल्या त्या दुष्ट दुर्जन लोकांनी. तर आज माझ्या जगद्गुरु ज्ञानोबारायांचा अलौकिक आविष्कार जगाला नसता समजला नसतं कळालं पवन महाराज या जगाला की माझे ज्ञानोबाराय निर्जीव भिंत चालवू शकतात. नसतं कळालं या जगाला की माझे ज्ञानोबाराय निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून वेदाचे ध्वनी बोलू शकतात. नसतं कळालं या जगाला माझे ज्ञानोबाराय आपल्या पाठीवर मांडे भाजू शकतात. म्हणून पाठीवर मांडे भाजल्या जाऊ शकतात हा अलौकिक आविष्कार या जगाला ज्ञानोबारायांचा कळाला तो फक्त आणि फक्त त्या दुर्जन लोकांच्यामुळं. जर त्या काळात हे दुर्जन लोक नसते तर माझे ज्ञानोबाराय नसते कळाले जगाला. कोण ज्ञानोबाराय काय अधिकार ज्ञानोबारायांचा काय अधिकार आहे ज्ञानोबारायांचा. ऐका मायबाप थोड्या वेळासाठी मनानं शरीरानं जरी आपण हडोळी गावात राहिलो तर मनानं थोड्या वेळासाठी काही क्षणासाठी आळंदीत चला. आपल्या डोळ्यासमोर त्या समाधीचं चित्र उभं करा आणि मग पहा त्या ज्ञानोबारायांचा अधिकार काय आहे कळेल आपल्याला. तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकलं तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत तेवली तूच देवा ही वाट दावली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. ज्ञानोबा हात वर करा एक साथ एक टाळी एक ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली जिंदना तुझ. हे माऊली पाहता रूप तुझ सीन हारपला. गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला. कोण ज्ञानोबाराय नसता कळाला ज्ञानोबारायांचा अधिकार जगाला सज्जन होत जर त्या काळात दुर्जन लोक नसते. ऐका म्हणून या जगामध्ये सज्जनाला किंमत कुणामुळे दुर्जनामुळे. जिथं सज्जन असतात ना माऊली महाराज तिथं दुर्जन बी असतात आणि जिथं दुर्जन आहेत तिथं सज्जन बी आहेत. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी आहे संपूर्ण पण तिथं बी एक दुर्जन होताच. कोण ज्यानं सीता मातेवर आरोप केला. एक दुर्जन तिथं बी होताच. आणि लंका संपूर्ण दुर्जनाची राक्षसाची नगरी आहे पण तिथं बी एक सज्जन होताच. कोण रामजी विभीषण. ज्या वेळेला हनुमंतराय जानकी मातेचा शोध घेत घेत गेले ना लंकेमध्ये त्यावेळेला पाहिलं प्रत्येकाच्या घराघराला जाऊन पाहिलं. गोस्वामी तुलसीदासांनी त्या राक्षसाच्या घराला शब्द मंदिर असा वापरलाय. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देखे जहाँ तहाँ गणित जोधा. एक मंदिर राजा रावणाच्या लंकेत सुद्धा होतं पवन महाराज. रावण 100% नास्तिक नव्हता.
100% नास्तिक नव्हता. माणसानं 100% आस्तिक असावं, नाही तर 100% नास्तिक असावं. गाभोळ्याचं काही खरं नाही. गाभोळं माहिती का, म्हणजे जास्त पिकलेलं बी नसतंय ते आणि कच्चं बी नाही. काय म्हणतात तुमच्याकडे शब्द, काय आहे त्याला? गाभोळच आहे का? हां, तसला होता तो रावण. तो कच्चा बी नव्हता आणि पिकलेला बी नव्हता. नास्तिक म्हणता येत नव्हतं, नास्तिक बी नाही. राजा रावणाला लोक नावं ठेवतात, पण एक गोष्ट सांगून जाईल सज्जनो, त्या रावणाला आपण नावं ठेवावेत इतकी आपली लायकी नाही. सामान्य माणूस नव्हता राजा रावण. पुलस्त्य ऋषींच्या कुळामध्ये जन्माला आलेला ब्राह्मण कुलोद्भव असलेला राजा रावण आहे. एक कंब नावाचं एक रामायण आहे तामिळनाडू त्या भागामध्ये. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये भावार्थ रामायण आहे, तसं त्या तामिळनाडू भागामध्ये कंब रामायण आहे. त्याच्यात वर्णन आलेलं आहे, ज्यावेळेला रामानं रामेश्वराची स्थापना केली महादेवाची, त्यावेळेला सीतेला घेऊन राजा रावण आला होता समुद्राच्या अलीकडच्या काठावर. कारण रावण प्रगाढ पंडित होता, विद्वान होता, तत्ववेत्ता होता. त्याला माहिती होतं की जर एखाद्या मंदिराची पूजा करायची असेल, तिथे जर प्राणप्रतिष्ठा करायची असेल, तर नुसता नवरा असून जमत नाही, त्याच्यासोबत कोण पाहिजे? त्याची अर्धांगिनी बी पाहिजे, हे त्याला माहिती होतं. म्हणून त्या रावणाला ज्यावेळेला रामानं निमंत्रण दिलं, त्यावेळेला येत असताना त्यानं सीतेला सुद्धा बरोबर घेऊन आला होता. आणि ज्यावेळेला रावणाला रामानं बोलवलं पूजा करण्यासाठी, त्यावेळेला त्यानं सांगितलं, मी तुमचा प्रमुख ब्राह्मण आहे, तुम्ही माझे अतिथी आहात, यजमान आहात. पण यजमानाने एकट्याने पूजा करायची नसते, दोघांनी करायची असते. रावणाने विचारलं रामाला, तुमची अर्धांगिनी कुठे आहे? मग कुठं अर्धांगिनी कुठून उभा करणार? रावणाने सांगितलं, एक शब्द वचन देत असाल तर तुमची अर्धांगिनी मी इथं आणून घालू शकतो, पण पूजा झाल्याबरोबर ती अर्धांगिनी मी परत घेऊन जाईन, तुमची अर्धांगिनी. मग रावणाने आणलेली सीता रामाच्या जवळ बसवली होती. सज्जनो, भाग तो जाऊ द्या. हां, पण फक्त मला याच्यातून एवढं सांगायचं आहे, रावण नास्तिक नाही. रावण हा विशेष म्हणजे बरं का महाराज मंडळी, कलाप्रेमी रावण आहे. राजा रावणाच्या दरबारात आपण सगळ्यांनी रामकथा ऐकलेली माणसे सुबेल पर्वतावर ज्यावेळेला सगळे बसले होते ना, त्यावेळेला अचानकच वातावरण नसताना, आता आज वातावरण आहे का रामजी? नाही ना, अचानकच असा ढगाचा गडगडाट वाजायला लागला. गडगडाट सुरू झाला, ढगाचा, विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळेला रामाने सगळ्या वानराला बिभीषणाला सुद्धा विचारलं की काय नेमकं चालू आहे? अवकाळी पाऊस तर येणार नाही. त्यावेळेला बिभीषण मला नाही देवा, लंकेचं जे शिखर आहे त्या शिखरावर एक महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या महादेवाच्या मंदिरावर, त्याला आखाडा म्हणतात, आणि त्या मंदिराच्या समोर एक आखाडा, आणि तिथं स्वर्गातले देवता लोक, कोण? गंधर्व, नाचणाऱ्या अप्सरा तिथं येतात. मग पकवाज वाजवायला कोण? मृदंग वाजवायला स्वतः इंद्रो वादिन मृदंगम, जय जय स्वकरा कीर्तन येते कुमाराहा. आणि सगळे लोक सज्जन वाद्य वाजवायचे, गायन करणारे गायन करायचे, ऐका लक्ष देऊन. आणि राजा रावण महादेवाच्या मंदिरात जायचा, बाबा हातात तलवार घ्यायचा, 10 मुंडके होते त्याला, त्या 10 मस्तकापैकी एक मस्तक तोडायचा आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा. महादेवाच्या पिंडीवर मस्तक अर्पण केल्याबरोबर बाहेर सज्जनाव गाणारे गायन करायचे, वाजवणारे वाजवायचे. माऊली महाराज, रंभादिक सुरनारी नबीना सकल असमसर कला प्रवीणा, रंभादिक सुरनारी नबीना सकल असमसर कला प्रवीणा. करही गान बहुतान तरंगा बहुविधि क्रीडई पानी पतंगा, बहुविधि क्रीडई पानी पतंगा, बहुविधि बाजहि ताल पकाऊ जमीना, नृत्य करही अप्सरा प्रवीणा, बाजहि ताल पकाऊ जमीना, नृत्य करही अप्सरा प्रवीणा, नृत्य करही अप्सरा प्रवीणा, नृत्य करही अप्सरा प्रवीणा. वारकरी संप्रदायाचे जेवढे वाद्य आहेत ते सगळे वाद्य राजा रावणाच्या दरबारात वाजत होते. कोणते कोणते? ऐका, शब्द ऐका, चौपाई ऐका. बाजही ताल, ताल म्हणजे टाळ, पखाऊज म्हणजे पखवाज, वीणा, बाजही ताल पखाऊज वीणा,
नृत्य करही अप्सरा प्रवीणा. कोणते कोणते वाद्य वाजायचे बाबा? टाळ, पकवाज, विना. हेच आहेत ना वारकऱ्याचे वाद्य. लावणी, मृदंग, श्रुती म्हणजे टाळ, श्रुती म्हणजे विना, आणि टाळ घोष. लावणी, मृदंग, श्रुती आणि टाळ घोष. बाजही ताल, पखाऊज, विना. माहोल तयार व्हायचा सज्जन हो. मस्तक शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचा रावण आणि त्याच्यातून महादेव प्रगट व्हायचे. पवन महाराज भोलेनाथ प्रगट झाले की रावण बाजूला बसायचा आणि माझ्या महादेवानं हातात डमरू घ्यायचा, कडकड 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 आवाज करायचा. डमरू महादेवानं वाजवायचा आणि रावणानं हातात पॅड घ्यायचा, पेन घ्यायचा आणि डमरूतून निघणारे शब्द ते लिहून काढायचे. महादेवानं डमरू वाजवायचा, नृत्य करायचं, नाचायचं महादेवाने. त्या महादेवाच्या नृत्याचं नाव आहे बाबा शिवतांडव नृत्य. अत्यंत अवघड शब्द आहेत. डमरूतून निघालेले जे बोल आहेत त्या बोलामधून, त्या बोल एक एक बोल राजा रावणाने लिहून ठेवायचे. मला रावणाचा अधिकार तुम्हाला सांगायचा आहे. कसे होते ते बोल ऐकायचे तुम्हाला? ते शिवतांडव यूट्यूबला 50 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी ते पाहिलं आहे. तुम्ही कीर्तन झाल्यावर सर्च करा. चित्रकूट धाम पैठण नावाचं चॅनल आहे. 50 लाख लोकांपेक्षा जास्त शिवतांडव. महाराष्ट्रात दुसरा कीर्तन करणारे पवन महाराज कुणी? शिवतांडव गाणारा. कारण इतकं अवघड आहे ते. डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला तरी रामजी एक लाईन सुद्धा कंप्लीट करू शकत नाही, इतका अवघड आहे. एका एका वाक्याला 4-4, 5-5 असे जोड शब्द अडकलेले आहेत. ते फार सुंदर आहे. पाहते ऐका, सगळ्यांनी हात वर करा एकदा. सगळ्यांनी शंकर भगवंताने शिवतांडव कसं केलं. सिद्दीकी साहब जरा आवाज बढ़ाओ. पखवाज का मेरा विज्ञान विको सब बढ़िया करो. सगळ्यांनी जोरदार 1 साथ टाळी वाजवायचे. पवन महाराजांचा फार आग्रह होता की शिवतांडव आम्हाला ऐकायचंय. 1 साथ सगळ्यांनी टाळी वाजवायची. शैल शुंग समविशाल जटाजूट चंद्रभाल. टाळ टाळ. हा. शैल शुंग समविशाल जटाजूट चंद्रभाल. गंधकी तरंगमाल कुमल नील बाजे. गौतम पर लाल लाल चंद्र की कोर भाल. गंगती तरंगमाल मुगटे प्रसाद. मुंडन की कंठमाल. मुंडन की कंठमाल. हृदय विशाल पदक जाल. रूप विमाल हरदयाल राजे. डम 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 डमर वाज नागशेष सर्व साज. शंकर महाराज आज तांडव नाचे. भोले महाराज आज तांडव नाचे. टाळ टाळ टाळ. टाळी टाळी टाळी. एक वा वा वा. धुत धुत धुतुरिय बाज. तुई 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 तारक जात. शंखनाद शृंगीवाद. विविध वाद भेरे. तात 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 पदक ताल तत तात. बरगत लडकत लखात मंद मंद भेरी. अमरी गण तुमन जाल. बरकत हरकत कुशाल. मुनि जन मानस विशाल. अमित मोद जाचे. डम 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 डमर वाजे नागशेष सर्व साज. शंकर महाराज आज तांडव नाचे. हे जी भोले महाराज आज तांडव नाचे. टाळी 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 टाळी. एक साथ एक साथ. वा वा वा. धाधिलांग धाधिलांग. धिदिकत धिदिकत धिलांग. धाधिलांग धाधिलांग. धिदिकत धिदिकत धिलांग. वाद मयूर मृदंग हर विश्व कमर बांधे. ससद ससद धगद धगद धमम पमम सगम पगम. विनाधर नारद अनुसारद आराजे. सारंगार चीत सर्व किन्नर पसर गंधर. धर्मार्थ काम हर मोक्ष जाचे. हे डम 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 डमर वाज नागशेष सर्व साज. शंकर महाराज आज तांडव नाच. हे जी भोले महाराज आज तांडव नाच. जल प्रवाह पावितस्तरे कलेवरं गलं विदं
मालिका निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् अखर्व सर्वमङ्गलाकलाकलं मञ्जरीरसप्रवाह माधुरी बिम्बणा मधुवतम् स्वरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मकान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वाह वाह ताळे 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 विजृंभणा मधुवतम स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मकांतकम गजांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे जयत्वदभ्र विभ्रम भ्रमत भुजंगम स्वसत विनिर्गमत क्रमस्फुरत कराल भाल हव्यवाट धिमित 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 भणंग मुदंग तुंग मंगलम ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुवतम स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मकांतकम गजांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे तमंतकांतकम भजे कळालं का सगळ्याला भजे भजे बस शिवतांडव याला म्हणतात पहा हं? राजा रावणाच्या दरबारामध्ये महादेवानं नृत्य करावं एवढा अधिकार ज्या राजा रावणाचा आहे रावणाला सगळे लोक नावं ठेवतात पण एक लक्षात घ्या माणसाच्या जीवनामध्ये कधी कोणाला नाव ठेवू नये आणि दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या आधी स्वतःचा बॅकग्राऊंड पहिला चेक करावा राजा रावणाची लंका दुर्जनाची दुष्टांची सज्जन हो परंतु तिथे बी एक सज्जन होता विभीषणाच्या रूपानं महाराज आम्हाला कळालं जवळजवळ 2 घंटे गेले आमचे सज्जन आणि दुर्जन ऐकता ऐकता आम्हाला दुर्जनाचं काही घेणं देणं नाही दुर्जन कोण आम्हाला गरजेचं नाही आम्हाला पाहिजे सज्जन आम्हाला पाहिजे संत आम्हाला पाहिजे साधू कुणाला म्हणावं काय ओळख आहे ऐका तुकोबारा म्हणतात त्याचं लक्षण सांगत असताना वर्णन करतात तो साधू कसा आहे चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कवने अंग चंदनासारखा असतो ना जो तो साधू आहे तो संत आहे महाराज चंदनासारखा म्हणजे कसा ऐका तुकोबारा म्हणतात चंदनाच्या ठिकाणी काही गुण आहेत पहिला चंदनाचा गुण कोणता ते चंदन आपल्या सानिध्यात येणाऱ्या झाडाला चंदन करून टाकते सभोवती चंतरुवर चंदन करीत भोजाये आपला सुगंध दुसऱ्याला देण्याचं काम करते संत सुद्धा आपल्या जीवनाचा आनंद दुसऱ्याला देण्याचं काम करतात हा तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि पुन्हा नुसतं एकटेच खातो का नाही घ्या रे चरफडू नका कुणी हां आम्ही खातोय ना तुम्ही बी घ्या आम्ही खातो तुम्हाला वाटतो आनंदाचे लाडू सुगंध म्हणजे आनंद आहे पहिला चंदनाचा गुण दुसरा स्वतः ते झिजत आणि दुसऱ्याला सुगंध देतं संत सुद्धा देह कष्टविती परोपकारे हा दुसरा चंदनाचा गुण तोच संतांचा आहे आणि तिसरा चंदनाचा महत्वाचा गुण कोणता ऐका उकळत्या तेलाच्या कढईत पवन महाराज एकच ओरिजिनल मी जे सुरुवातीला सांगितलं ना हिमालयातलं 52 कशी चंदन त्या चंदनाच्या एकच थेंब उकळत्या तेलाच्या कढईत जर टाकला की अख्ख्या तेलाला उकळत्या तेलाला एका सेकंदाच्या आत थंड करण्याची ताकद एकाच थेंबात आहे चंदनाच्या एकाच थेंबात आहे इतकी पावर त्या चंदनामध्ये संत म्हणतात संसाराच्या तापाने तप्त झालेल्या उकळलेल्या जीवनाला शांत करण्याची ताकद संतांच्या एका शब्दात आहे सज्जन एक शब्द एक तरी ओवी नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी
एक तरी ओवी अनुभवावी. 2 घंटे मी शिवानंद शास्त्री माझ्या मनातलं चिंतन सांगायला तुम्हाला आलो नाही आणि मी सांगितलं नाही. संतांचे जे वचन आहेत सज्जनाव, त्याची ताकद काय आहे ही जगाला कळावी. आजही सज्जनाहो एका एका अक्षरामध्ये, एका एका वाक्यात, एका अभंगात, एका ओवीमध्ये एवढी ताकद आहे. संतांच्या अख्खं माणसाचं जीवन उद्धरून नेण्याची ताकद आहे. हे ग्रहणाचे काळ येतात ना पवन महाराज, हे ग्रहणाचे काळ म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या साधकांच्या जीवनात ती संधी असते. अशा काळामध्ये तुम्ही जर समजा एखादी ओवी घेतली, एखादा अभंग घेतला, एखादा मंत्र घेतला, तो मंत्र जर तुम्ही त्या ग्रहणाच्या काळामध्ये अखंड उच्चार केला ना, तर तो मंत्र सिद्ध होतो. आणि सिद्ध झाल्यानंतर मंत्र सिद्ध होतो आणि सिद्ध मंत्र त्या साधकाला शुद्ध करतो. आपलं जीवन शुद्ध झालं की मग तुका म्हणे चित्त करारे, बोला, निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. हे संतांचं जीवन आहे बघा. पण तुकोबाराय म्हणले आता हे सगळे चंदनाचे लक्षणं सांगितले, तसंच संतांचं जीवन आहे. पण चंदनाच्या ठिकाणी अवगुण आहेत, संताच्या ठिकाणी नाही. काय अवगुण आहेत चंदनाच्या ठिकाणी? पहिला अवगुण सांगतो, त्या चंदनाच्या झाडाच्या प्रत्येक फांदीला विषारी साप वेडा टाकून बस. चंदनाचे गावी सर्पाची वसती, चंदनाचे गावी सर्पाची वसती, तिथे होती ती पांढरी, होती ती होती ती पांढरी. गावी सर्पाची वसते, चंदनाचे गावी वसते, होते चंदनाचे गावी सर्पाची वसत. प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक खोडाला साप वेडे टाकून बसतात. ज्ञानोबा म्हणतात, काढून सापाचे वेणी मग चंदना खेव देणे घडे. एवढं लाकूड जर काढायचं असेल ना रामजी, तर पहिलं साप 4-5 साप बाजूला काढावं लागते. विषारी साप त्या झाडावर राहणं हे त्याचा अवगुण आहे, गुण नाही. दुसरा अवगुण चंदनाचा, चंदनानं सगळ्या झाडाला सुगंध दिला बाबा, सगळ्या झाडाला सुगंध दिला. पण चंदनानं बांबूला सुगंधित केलं नाही. बांबू त्या यादीतून हुकला. हां, कांड्यातून खाली उतरत नाही. त्यात ह्याच्यातून ना काय म्हणते त्याला, ते कांड्याच्या गाठी, त्या गाठीतून खाली सुगंध उतरत नाही का? मग गाठीतून खाली उतरत नाही म्हणतो, कांडी पुरता तरी मर्यादित राहा ना बाबा. अजिबातच त्याला जाऊ देत नाही तिकडं. ते हुकलं का माझं बाबांनी डोकं लावलं होतं भारी. हे बाबासाठी टाळी वाजव एकदा सगळी, वाजवा वाजवा. श्रोता आहे ना, चुकू द्या, हो चुकू द्या, पण श्रोता असा तीक्ष्ण बुद्धीचा पाहिजे. हां, मग सगळेच झाले पाहिजे तसे तीक्ष्ण. विठाला विठाला विठाला. हो ऐका, बांबू चंदनाच्या यादीतून पवन महाराज हुकला. पण त्या हुकलेल्या बांबूला सुद्धा कुणाला, कोणत्या, आता समजायला तुम्हाला कीर्तन. हां, संपत आल्यावर समजते असे. ऐका, ज्या बांबूला चंदनाने बहिष्कृत केलं ना सज्जनांनो, तिरस्कृत केलं, आपला सुगंध नाही दिला, पण माझ्या संतांनी त्या बांबूला बी नाही सोडलं. त्या बांबूच्या काठीमध्ये माझ्या संतांनी वारकरी धर्माची, भागवत धर्माची पताका घातली. आळंदी पंढरीची वारी करणारे वारकरी सज्जन हो, रोज त्या पताकेची पूजा करतात पवन महाराज. कशाची? काठीची का कापडाची? कशाची असती काठीची?
वेळूची बांबूची काठी असते, त्या बांबूला सुद्धा पूजनीय बनवलं संतांनी. वारकरी धर्माची पताका घातली आणि आकाशात फडकवण्याचा मान संतांनी त्या बांबूला दिला. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, त्या चंदनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कोण? संत आहेत, माझे संत आहेत. संतांची उपमा इथं कमी वाटली म्हणून दुसरी उपमा दिली. कोणती? परिसा नाही हीन. परीस लोखंडाचं सोनं करतो, पण ज्ञानो संत म्हणतात खापरा परीस. खापराचं सोनं नाही करू शकत ना. माझ्या संतांनी दगडाचं सोनं केलं माय बाप. दगडाचं सोनं. जगाच्या इतिहासामध्ये लाखो मंदिरं तुम्ही पाहिले असतील देवासाठी बांधलेले. माझ्या महाराष्ट्राच्या मातीत एकमेव असं मंदिर आहे सज्जनाओ, जे मंदिर फक्त आणि फक्त माऊली महाराज दगडासाठी बांधलेलं आहे. दगडासाठी. सांगू शकाल का कुणी ते मंदिर कुठायचं? दगडासाठी बांधलेलं, देवासाठी नाही. देवासाठी तर गावागावात मंदिर आहेत. दगडासाठी बांधलेलं एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रात. ते मंदिर आहे नेवासा या ठिकाणी. ज्या दगडाला माझ्या ज्ञानोबारांनी पाठ लावली, ज्ञानेश्वरी लिहिली न सज्जनाओ, ज्या दगडाला पाठीचा स्पर्श झाला ज्ञानोबारायांच्या, त्या दगडासाठी मंदिर आहे. आज बी जर नेवाशाला कधी गेलात ना तुम्ही, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, तर त्या मंदिराचं नावच आहे काय माहिती आहे का? पैस खांब मंदिर. खांब म्हणजे दगडाचा खांब. जसा तुमचा खांब आहे पाठीमागं टेकन देऊन बसलेले, असाच खांब ज्ञानोबाराय टेकलेले. त्या खांबाला सुद्धा देवपणा आला. त्या दगडाचं सोनं झालं. लाखो लोक येतात आणि रोज त्या खांबाचं दर्शन घेतात. देव म्हणून का दगड म्हणून? बोला ना. देवत्व त्या दगडाला प्राप्त करून दिलं माझ्या संतांनी. दैवत्व प्राप्त होणं म्हणजे सोनं होणं. माणसं म्हणतात ना, एखाद्या माणसाचं कल्याण झालं की अरे त्याच्या जीवनाचं सोनं झालंय, सोनं झालंय. दगडाचं सोनं करण्याची ताकद माझ्या संतांमध्ये, परिसामध्ये. लोखंडाचं नाही करू शकत तर दगडाचं काय करणार? उपमा कमी वाटली. पुन्हा म्हणले दीपाना ये पाटी पोटी अंधकार. दिवा सुद्धा अंधार नष्ट करतो, पण कधी? अगोदर अंधार गिळतो आणि नंतर उजेड देतो. अंधार गिळतो ना दिवा. रात्री बंद खोलीमध्ये दिवा लावून झोपान, सकाळी दरवाजा उघडून नाकात बोट घालून बघा काय होतंय? काजळी आहे. काळी काजळी नाकात गेलेली असते. का? कारण त्यानं रात्रभर तो अंधार दिव्यानं गिळलेला असतो. पवन महाराज, अंधार गिळणं हा दिव्याचा गुण नाही, तो अवगुण आहे. म्हणून ती उपमा कमी वाटली. पुन्हा म्हणले साखर सर्वांगी साखरावगी गोड. सगळ्या अंगाने साखर गोड आहे. कुणी बी खाल्ली तरी ती गोडच लागते, पण कुणी बी खाल्ली तर ती गोड लागत नाही. कधी कधी साखर कारखान्याच्या चेअरमनचा साखरेचा 36 आकडा असतो. काऊन? डायबिटीसवाल्याला, शुगरवाल्याला साखर गोड लागत नाही. ती लागत असते तर विचारा, ते सपक चहा काऊन पितात म्हणून. डायबिटीसवाल्याला साखर जमत नाही. सगळ्याला न जमणे हा तिचा अवगुण आहे. माझ्या तुकोबाराय म्हणतात, संतांचं जीवन तुम्ही कसं बी बघा. तुका म्हणे ते सज्जनापासोनी, तुका म्हणे ते सज्जनापासोनी बोला